तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार आमचे मुक्तिदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी नमन. ज्यांची आपण जयंती साजरी करण्यासाठी इथे बसलेलो आहोत आणि ज्या माईंवरती आज ती उभी आहे अशा सावित्रीबाई फुले आणि त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे यजमान महात्मा ज्योतिबा फुले यांना माझे अभिवादन. आज आपण या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. या कार्यक्रमात आताच नंदागौरी ताईने आपल्याला सखोल अशी माहिती दिलेली आहे की सावित्रीबाई ज्यावेळेस जन्माला आल्या त्यावेळेचा काळ कसा होता. ज्यावेळेस स्त्रियांनी तर सोडा, मागासवर्गीय पुरुषांनी शिकणे बंधनकारक होतं आणि अशा या काळामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला खंडोजी नेवासे पाटील यांच्या घरी. सावित्रीबाई जेव्हा लहान होत्या तेव्हा एकदा त्यांना एक पुस्तक मिळालं. पुस्तक इंग्रजीचं होतं. ही गोष्ट जेव्हा एखादा परंतु तो काळ कसा होता तेव्हा खंडोजी पाटलांनी आपल्या मुलीला सांगितलं हे शिक्षण फक्त उच्च वर्गातल्या पुरुषांसाठी आहे, उच्च वर्गातल्या महिलांसाठी सुद्धा नाही आहे. इथं तर आपण उच्च नाही आहे त्यामुळे आपल्याला सावित्रीबाईची मात्र मनोमन इच्छा होती आपण शिकलं पाहिजे, आपल्याला पुस्तक वाचता आलं पाहिजे. परंतु त्या काळात प्रमाणे त्यांना लिहिता वाचता आलं नाही आणि वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाईचं वय 9 वर्षाचं होतं आणि ज्योतिबाचं वय 13 वर्षाचं होतं. त्यामुळे आपल्याला ही सगळी माहिती आहे. परंतु या मुलांना शेतामध्ये ज्योतिबाने त्यांना शिकवलं आणि जेव्हा त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि लोक शाळेमध्ये मुलींना पाठवत नव्हते का तर पुरुष शिकवणारा भरवल्या होत्या. त्या कल्पनामुळे लोक मुलींना शिकवायला तयार नसत आणि असं करून त्या मुलींची संख्या वाढली. सावित्रीबाईची कथा तर खूप मोठी आहे. जर आपण एकच जण कथा सांगायला लागलो तर वेळही पुरणार नाही. सावित्रीबाईसाठी काय 4 ओळी म्हणते आणि थांबते. स्त्रियांच्या शिक्षणाची तूच खरी कैवारी, स्त्रियांच्या शिक्षणाची तूच खरी कैवारी, म्हणूनच माई आज शिकते आहे प्रत्येक नारी, म्हणूनच आज माई शिकते आहे प्रत्येक नारी. अनंत यातना सोसून शिकवलेस तू आम्हाला, अनंत यातना सोसून शिकवलेस तू आम्हाला. धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना, थोरवी तुझी गाताना. सर्वांना जय.